सो गाईज आपण हीच गाडी बुक केली आहे. ऍक्च्युली या गाडीमध्ये कसे मागचे जे मागे बसायला आहे ना स्पेसच नाहीये पाय ठेवायला, म्हणजे फुल अनकम्फर्टेबल. म्हणजे लॉंग ड्राईव्हला आपण जास्त वेळ मागे नाही बसू शकत. शूज नाही घालशील तू? शूज नाही शाळेला घालायला लागते. काय केलंस? बंद केलं. बंद आहे. चल शूज घाल चल. बाय. अरे करतोय. हाय गाईज, वेलकम टू रघुवीर ब्लॉग चॅनल. पुन्हा एकदा रघुवीर ब्लॉग चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गाईज, जी कारची माहिती आपल्याला अधुरी होती ती आज या ब्लॉगमध्ये पूर्ण होणार आहे. तर सो कुठेच जाऊ नका, हा ब्लॉग कंटिन्यू पहा. त्याला काय रोजचं जे चप्पल घालणे तो काढतोच का 5-5 मिनिटाला. आता पण आहे ना तिकडून जाऊन आलो का परत काढेला आणि परत कुठे उतरायचं असेल परत घालायला लागेल. तुला काय जड होते का चप्पल? ठेवायचे वीर शूज पायात. छान दिसते बघ, क्यूट. ओ अच्छा ही ओ माय गॉड, वीर तुझी फेवरेट ही वाली ना. ही नवीन आली बघ. ही नवीन आलेली आहे आह, कुठे? हा एक्सो बरोबर. तर दिसायला जवळपास सेमच आहे रे. नाही, सेम ही आहे, जरा थोडाफार मोठी वाटते. डिफरंट. असं समोर उभं केल्यावर समजेल ना. ओ माय गॉड, ओ माय गॉड गाईज. सो गाईज आपण हीच गाडी बुक केली आहे, पण ही नाही आहे. ही जी ओल्ड मॉडेल आहे आपली, ही न्यू मॉडेल गाडी आहे. सो जास्त काय फरक नाही, पण ह्या बिग डिस्प्ले दिसतो आणि ही थोडी स्पोर्टी लुक देते गाडीला. स्पोर्टी, पण ह्यात मजा नाही वाटते गाडीत, असं वाटतं तुला? नाही, कदाचित आपण ती पहिले बघितली आहे ना म्हणून आपल्याला ह्याच्यात तेवढं सेम सिमिलरच वाटते. नाही, पण ह्यात मजा नाही वाटत. हा कलर वगैरे एकदम ओल्ड वाला वाटतं. हे थोडं ते 80s वाले कलर येतात ना, 1980s मध्ये ते. ऍक्च्युली या गाडीमध्ये कसे मागचे जे मागे बसायला आहे ना स्पेसच नाहीये पाय ठेवायला, म्हणजे फुल अनकम्फर्टेबल. म्हणजे लॉंग ड्राईव्हला आपण जास्त वेळ मागे नाही बसू शकत. 7XO ही नवीन आली आहे आणि याच्यातली 700 गाडी आपण बुक केली आहे. आणि 700 गाडी आपल्याला घ्यायची रघुवीरच्या वाढदिवसानिमित्त. सो आपल्याला ती अर्जंट भेटणार आणि ती अवेलेबल आहे म्हणून आपण तीच गाडी बुक केली आहे. तिकडून आणि जी नवीन मॉडेल आहे तिला वेटिंग आहे. वेटिंग असल्यामुळे आपण ती रघुवीरच्या बड्डेपर्यंत वेट नाही करू शकत, म्हणून आपण ओल्ड गाडीच बुक केली. ओल्ड गाडी आणि न्यू गाडी जास्त काय फरक जाणवत नाही. वेट केला असता तर ही गाडी भेटली असती, पण आम्हाला रघुवीरच्या वाढदिवसानिमित्तच घ्यायचं आहे आणि आमची डील पूर्ण झालेलीच आहे, ॲडव्हान्स वगैरे देऊन झालेलं आहे. सो ही नवीन गाडी आहे आणि आमची जी मॉडेल गाडी आहे ती आम्हाला अजूनपर्यंत त्यांनी दाखवली नाही आहे. फक्त आम्ही ते सोशल मीडियावर पाहून आणि लोकांच्या गाड्या पाहूनच जज करून आम्ही ती गाडी बुक केली आहे, फायनल केली आहे. सो आम्ही खुश आहोत की ही नाही, पण ही जीच मॉडेल आम्ही XUV 700 बुक केली आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा. आम्ही ही गाडी ओल्ड मॉडेल घ्यायला पाहिजे की ती नवीन मॉडेल? कारण नवीन मॉडेलमध्ये काही लोकांचं बोलणं हे आहे की त्याचा जो मटेरियल आहे तो थोडासा बँड होतो किंवा त्याचा पत्रा क्वालिटी चांगली नाही आहे, असं मला काही मित्रांनी सांगितलं की जुन्या घेतला ते चांगला केला तो. गाईज, आता तुम्ही कुंतलला पाहू शकता. कुंतलला स्कॉर्पिओ पण आता आवडायला लागली आहे. काय आला? स्कॉर्पिओ आहे, मला माहितीच नाही. नवीन व्हर्जन आहे. हां, आपली मग ओल्ड आपण आलेलो तेव्हा होती का? असेल, मला आठवत नाही. ही चांगली वाटते. ही वेगळी आहे. हां, बंद. हे सनरूफ तो छोटा त्या आहे. अंकलनी खोललाय, इथे आपण छोटा ना खोलला. सनरूफ आहे. जा तिकडे जा. मग काय, ही चांगली वाटली तुला? नाही वाटली, कारण सनरूफ मग छोटा आहे किती. फुल पाहिजे होता. पण मस्त वाटतं ना आतून असं स्ट्रॉंग फील वाटतं. सो गाईज, ही गाडी पण चांगली आहे. जर हिला सनरूफ हा इथपर्यंत जर असताना तर मी स्कॉर्पिओमध्येच गेलो असतो. पण स्कॉर्पिओमध्ये काय आहे, जुनी गाडी माझी स्कॉर्पिओ होती, आपल्याला माहीतच आहे. बऱ्याच वर्ष, म्हणजे कमीत कमी मी 12 वर्ष स्कॉर्पिओ चालवली. स्कॉर्पिओची लाईफ जगलो, स्कॉर्पिओमधली फील घेतली, मजा आली. तर ही पण मला आवडली असते. पण कुंतल बोलते सनरूफ नाही आहे, एका टायमाला उभा राहील. तर तिची आणि वीरची आवड होती की सनरूफ मोठा पाहिजे. सो मोठ्या सनरूफसाठी आम्ही XUV 700 मध्ये गेलो आणि XUV 700 मध्ये काय
खूप सारे फंक्शन जास्त आहेत, ऑप्शन व्हेरायटी आहेत आणि खूप कम्फर्टेबल आहे ती लॉंग ड्राईव्हसाठी. स्कॉर्पिओ पण कम्फर्टेबल आहे, पण स्कॉर्पिओची लाईफ मजबूत आपण आहे. जगलोय. स्कॉर्पिओ जगलो तर काहीतरी वेगळा पण पाहिजे म्हणून मी XUV फायनल केली आहे. सो गाईज ही थोडी रावडी वाटते ना. वीरच्या वाढदिवसाला ती गाडी येणार आहे. 29 जानेवारीला वीरचा वाढदिवस आहे. सो आपण तोही ब्लॉग बनवणार आहोत. आमच्या फॅमिलीसोबत आपण कार घ्यायला इथे येणार आहोत. मिड नाईट ब्लॅक कलर फायनल केला आहे. सो गाडीबद्दलचे जे ब्लॉग आपले डिलीट झाले होते त्यात राहिलेले काही विषय जे ह्या ब्लॉगमध्ये मी कन्फ्युजन क्लिअर केले आहे. आणि वीरला नवीन गाडी बोलल्यावर सर्वच काही आवडतं त्याला. नवीन गाडी छोटी पण असली तरी तो खुश आहे, पण सनरूफ असला तर डबल खुशी होते त्याला. हा. सो मित्रांनो, आपण आता फक्त एवढंच माहिती करून घेऊया की ओल्ड कार आणि न्यू कारमध्ये किती पैशांचा डिफरन्स आहे. मला आता एकच विषय होता की ओल्ड गाडी जी आपण मॉडेल सिलेक्ट केली आहे ती गाडी सेम मॉडेल नवीनमध्ये घेतो तर किती पैशाचा फरक पडतो. इंडिव्हिज्युअल 24 लाख जाते. 24 लाख तुम्ही सर्व प्रोसेस 24 राऊंड फिगर आहे का 24 प्लस 24 लाख 4,000 रुपये. 24,000. 24 लाख यामध्ये काय कमी होतो का हे फायनल असतो. नवीनला काय ऑफर नाही आता जर आम्हाला त्यात स्किप करायचं असेल तर ऑप्शन आहे का. आहे, बट ह्या ऑप्शन आपल्याला कधीपर्यंत भेटणार. अवेलेबल. अच्छा, वेटिंग खूप आहे. किती महिन्याची 14 waiting? जानेला याची ऑफिशियल बुकिंग चालू होणार आहे. अच्छा, अजून बुकिंग चालू आहे फक्त आपण. प्री बुकिंग होती याची. ओके ओके ओके. ठीक आहे, मग 14 जान नंतर बुकिंग जी होईल तेव्हा त्या टाईम देणार त्यांना. सो गाईज ही गाडी जी माझी मागे आहे, जे आपण मॉडेल घेतले त्यापासून 2 लाख रुपये आजचा तिचा जास्त आहे. 2 लाख म्हणजे जी गाडीची ऑलरेडी जी प्राईस ठरली आहे तीच प्राईस आहे. फक्त आपल्याला आफ्टर डिस्काउंट ती 2 लाख डिस्काउंटमध्ये 22 लाखाला गाडी पडलेली आहे. आता ती गाडीची प्राईस 24 आहे. आताही त्यांनी आमच्याकडे हा ऑप्शन ठेवला आहे की तुम्हाला जर ती ह्यामध्ये स्किप करायची असेल नवीन मॉडेलमध्ये तरी जाऊ शकता, पण वेटिंग आहे. म्हणजे आपल्याला रघुवीच्या वाढदिवसाला घ्यायचे तर वाढदिवसाला न भेटता ती मार्च एप्रिलपर्यंत गाडी भेटू शकते. सो गाईज आपण दुसऱ्या गाडीमध्ये नवीन गाडीमध्ये मॉडेलमध्ये स्किप न करता आपण ह्याच गाडीवर XUV 700 मध्येच राहणार आहोत आणि तीच आम्हाला आवडली, तीच आमची पहिली चॉईस आहे. सो आम्ही त्यातच जाणार आहोत आणि हा ब्लॉग आपण इथेच संपवतो. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय.